इडली पात्रात 4 पट फुलणारे, झटपट होणारे आणि करायलाही अगदी सोपे, कमी वेळात होणारे हे पापड आज आपण बघणार आहोत. नमस्कार मंडळी, अर्चना मसाला स्टोरीजमध्ये आपले स्वागत आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. प्रथम मी आपल्याला जेवढे पापड बनवायचे आहे त्याप्रमाणे त्या क्वांटिटीने आपण साबुदाणा घेणार आहोत. मी इथे 1 वाटी साबुदाणा घेतलेला आहे आणि तो रात्रभर भिजत घातलेला आहे. रात्रभर भिजलेल्या साबुदाण्यामध्ये मी थोडे जिरे घातले, चवीनुसार थोडे मीठ घातले आणि छान मिसळून घेतले. अशा प्रकारे छान मिसळून घेऊ. नंतर इडली पात्राच्या प्लेटला आपण थोडे तेल लावू. या प्रकारे सर्व या पात्राला आपण तेल लावून घेतलेले आहे. नंतर त्यात थोडा थोडा साबुदाणा घालून असा पसरवून घेऊया. अशा प्रकारे आपण साबुदाणा पसरवून घेतला आहे आणि हे पापड आपण इडली पात्रामध्ये वाफवून घेणार आहोत. अगदी 5 मिनिटामध्ये हे पापड वाफवून होतात. हे बघा, सगळ्या प्लेटला मी तेल लावून अशा प्रकारे पापड तयार केलेले आहे. आणि 5 मिनिट मी हे पापड वाफवून घेतले. पापड इथे आपले वाफवून झालेले आहे आणि थोडे थंड झाले की आपण हे पापड अशा प्रकारे पॉलिथिनवर काढून घेणार आहोत. हे बघा, झटपट पटकन निघतात हे. अशा प्रकारे सर्व पापड आपण एका पॉलिथिनवर काढून घेऊ. इथे आपले पापड सर्व काढून झालेले आहे. हे पापड आपण 2 दिवस उन्हामध्ये छान कडक वाळवून घेणार आहोत. छान असे मोत्यासारखे छान पापड झालेले आहे. साबुदाणाही छान फुललेला आहे. हे 2 दिवस आपण पापड वाळवून घेणार आहोत.